नमस्कार मित्रांनो, विन दोघातीलही तुटेना या मालिकेच्या महा एपिसोडच्या पार्ट 2 भागामध्ये आता सोनंती मात्र निकिता आणि आनंद यांना सांगत आहे. एकदा मात्र आपल्याला सीसीटीव्ही फुटेजचा पुरावा मिळाला तर मात्र मी सगळं या समर राजवाडे यांना सांगणार आहे. अंशुमन आणि मलिका काकू कशा आहात म्हणून. तेव्हा आता निकिता म्हणते की हे फक्त तुला सुद्धा माहिती आहे आणि आम्हाला सुद्धा माहिती आहे की अंशुमन आणि मलिका यांना फक्त आता प्रॉपर्टी हवी आहे, बाकी काही नाही. आणि समरलाही नाही कळत तर आनंद म्हणतो की हो ते तरी बरं की अंशुमनला मात्र ऑफिसमध्ये जाण्यासाठी बंदी आहे, तर ती लढाई मात्र आपण जिंकलेला आहोत असे आता आनंद म्हणतो. तर स्वानंदी म्हणते की नाही, हे बघा जोपर्यंत आपण हे सर्व खरं सत्य राजवाड्यांसमोर घेऊन येत नाही तोपर्यंत आपण लढाई नाही जिंकू शकणार. आणि जर तुम्ही मला विचारता तर मला पूर्ण लढाई लढायची आहे, कारण ही सगळी माणसं आहे तर ती आतल्या गाठीची आहे. त्यानंतर आता इकडे समरने ऑफिसमध्ये मात्र वकील बोलावून घेतलेले आहे आणि आता तो फीलबद्दल बोलत आहे. कारण मात्र आता जे माझा मागे जो काही अपघात झालेला होता आणि तो अपघात झाल्यानंतर मात्र मला असं वाटतं की आता ह्या राजवाड्यांची प्रॉपर्टी सांभाळण्यासाठी मात्र एकच व्यक्ती अशी सक्षम आहे, ती म्हणजे माझी आजी. आणि त्यामुळे मात्र आता मी ही सगळी प्रॉपर्टी, माझ्या कंपनीचे सगळे काही अधिकार आणि माझे घरचे अधिकार सगळे काही मी आता आजीच्या नावावर ही सगळी प्रॉपर्टी करत आहे. तर अर्पिता मात्र चोरून यांचं बोलणं ऐकत असते आणि जर आजी हयात नसेल तर ह्या सगळ्यावरती आता अधिकार आहे तर तो काकूचा असला पाहिजे. म्हणजे आता अर्पिताच्या हे सगळं काही लक्षात येते. हे बघा माझं काही जरी झालं, मला हार्ट अटॅक आला, ऍक्सिडेंट वगैरे झाला, हे व्हील मात्र ग्राह्य धरावं आणि मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे जे काही चेंज आहे तर ते व्हील मध्ये करावं म्हणून ते पेपर्स मला तुम्ही दाखवावे म्हणून आता समरने सांगितल्याप्रमाणेच आता ते व्हील करायला तयार होतात. आता सगळं काही झाल्यानंतर मात्र वकील जायला निघतात, तोच अर्पिता घाईने बाहेर जाते. त्यानंतर आता इकडे मलिका मात्र खूप चिडचिड करत असते, कारण आता आजी तिच्यावर रागवलेली आहे आणि ती सोनंदी, म्हणून आता आजी आणि सोनंदी तिच्या डोक्यात गेलेले आहेत. आणि आता रागातच ती मात्र अंशुमनच्या तोंडामध्ये ठेवून देते आणि तुला तोंड काळ चालवण्यासाठी कोणी सांगितलं होतं असं म्हणते. अंशुमन म्हणतो की मला काय माहित आजी इतकं टोकाचं बोलेल म्हणून, तिचं तर वय झालेलं आहे आणि तिला साधी मस्करी सुद्धा कळत नाही. त्यानंतर अर्पिता घाईने घरी येते, मम्मा मम्मा करत खूप घाबरलेली असते. तेव्हा लगेच आता मलिका विचारते की अगं तुला काय झालं, तू इतके धापा वगैरे का टाकतेस. तेव्हा आता अर्पिता म्हणते की कंप्लीट असेही वाट लागलेली आहे. दादा मात्र आज ऑफिसमध्ये वकिलांशी व्हील बद्दल बोलत होता. हे ऐकल्यानंतर आता मलिकाला तर धक्काच बसला. आता मलिका थोडी शांत होते आणि म्हणते की मला तर अगदी धक्काच बसला होता, पण त्यात काय इतकं, नेहमी तो असंच करत असतो. अगं हे बघ आप्पी आपला बिझनेस वाढत आहे, मग त्याने त्याची नोंद व्यवस्थित करून ठेवायला हवी की नको. अर्पिता म्हणते की हो ना, नीट व्यवस्थित नोंद करून ठेवतो ना, आणि ते फक्त आणि फक्त आजीच्या नावावर. तेव्हा मलिका विचारते की म्हणजे तुला काय म्हणायचं. आता अर्पिता म्हणते की आता नॉमिनी म्हणून त्याने व्हीलवर आजीचं नाव लिहिलेलं आहे. सगळं काही आता हा प्रॉपर्टी आणि कारभार आहे हे सगळं आजीकडे नावावर जाणार आहे. त्यानंतर मात्र आता हे जे काही व्हील बनवलेलं आहे तर समर मात्र ऑफिसमध्ये आता हे वकील त्याला आणून देतात. समर ते व्यवस्थित चेक करतो आणि आजच मी यावर सह्या करतो असे म्हणतो. तेव्हा आता जो काही अंशुमनचा मेन माणूस आहे म्हणजे ऑफिसमधील तो शेळके, आता शेळकेने मात्र हे सर्व ऐकलेलं असतं आणि पाहिलेलं सुद्धा असतं आणि तो सगळं काही अंशुमनला आता सांगणार असतो. त्यानंतर आजी रूम मध्ये काहीतरी पुस्तक वगैरे घेते आणि त्याच वेळेस मात्र आता आजीही काम करत असते आणि आता समरचा कॉल येतो. आजी आता विचार करते की पिंट्या कशाला कॉल करत असेल म्हणून कॉल उचलते. आता समर विचारतो की आजी तुझ्या काही नॉमिनेशन पेपरवर सह्या लागणार आहे. आता लगेच आजी विचारते की काय रे, काय झालं. काही ठिकाणी मी तुझं नाव ऍड केलेलं आहे, त्यामुळे मी तुला एक काम कर, मी तुला गाडी पाठवतो, तो ऑफिसमध्ये ये. आता शेळके हे ऐकतच असतो. आजी म्हणते की बरं ठीक आहे येते मी. आता बाय करून तो फोन ठेवतो. शेळके लगेच आता अंशुमनला फोन करतो आणि अंशुमनला हे सर्व काही सांगतो. अंशुमन रागानेच आता हे ऐकल्यानंतर मलिकाकडे मॉम करतच येतो आणि मलिकाला म्हणतो की दादाने मात्र आजी नॉमिनी असणारे जे पेपर्स आहेत तर रेडी सुद्धा केलेले आहेत. हे ऐकल्यानंतर आता मलिकाला आणखीनच धक्का बसतो. अंशुमन पुढे म्हणतो की पेपर सुद्धा रेडी आहेत आणि आजीच्या त्यावरती साईन सुद्धा तो करून घेणार आहे. तर कळत नाही की दादा इतकी घाई का करतो. आता मलिका ही अंशुमनवर चिडते आणि म्हणते की हे सगळं तुझ्यामुळे होत आहे, त्यामुळे तू अजून हंटर चालव ना. तेव्हा मलिका खूप चिडलेली आहे तर अंशुमन म्हणतो की ओके ओके माझं लक्षात आले, परंतु आता मात्र काय करायचं.
आजीच्या नावावर ही सगळी प्रॉपर्टी झाली तर सगळं काही संपलं, आपण मात्र काहीच करू शकणार नाही. त्यामुळे मॉम मला असं वाटतं की आपण आजीला एकदाच ओढून टाकू. तेव्हा मलिका म्हणते की अरे गप्प बस, काय बोलतोस, असं आपण काही करायचं नाही. तर अंशुमन म्हणतो की मग गप्पच राहायचं का. तर मलिका त्यांना जवळ बोलावते. नक्की पुढे कोणता प्लॅन करायचा आहे त्या प्लॅन बद्दल मात्र आता ती सांगते. आता हे ऐकून आता अर्पिता आणि अंशुमन लगेच खुश होतात. त्यानंतर आता स्वानंदी इकडे रिक्षातून जात असते आणि ती समरला कॉल करते. आता समर कॉल घेतो आणि म्हणतो की काय. स्वानंदी म्हणते की कसे आहात, अजूनपर्यंत माझ्यावर चिडलेले आहात का. समर म्हणतो की मी तुमच्यावर का चिडेल आणि तुम्हाला काय फरक पडतो. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की अहो फरक पडतो तर म्हणूनच मी तुम्हाला विचारते. मला सुद्धा असं वाटतं की माझ्या आजूबाजूची माणसं आहे तर ती छान असावी. आणि हे बघा, तुम्ही जर असे चिडले तर घरातील वातावरण आहे तर ते बदलतं आणि असं व्हायला नकोय, म्हणून मी तुम्हाला चिडलात का असं विचारलं. त्यावरती मात्र आता समर म्हणतो की अहो मग फोन कशाला केला आणि कशासाठी फोन केला होता. आणि स्वानंदी म्हणते की मला तुमच्याशी बोलायचं आहे. तर समर विचारतो की अर्जंट आहे का. तर स्वानंदी म्हणते की लंच ब्रेक मध्ये तुम्ही माझ्याशी बोलताल का. त्यावरती आता समर म्हणतो की जरा लंच ब्रेक मध्ये नाही, कारण मी कामाच्या गडबडीत आहे. आजीच्या ह्या मला अर्जंटली घ्यायच्या आहेत कशावर तरी आणि त्यासाठी मी त्या गडबडीत आहे. त्यावरती मात्र स्वानंदी म्हणते की बरं ठीक आहे, मग ते झाल्यानंतर बोलूयात. तर समर म्हणतो की नको, त्यापेक्षा आपण रात्री भेटूयात आणि रात्री बोलूयात. एकदा शब्द दिलेला आहे मी, नक्की आपण बोलूयात. तर स्वानंदी म्हणते की ओके आणि धन्यवाद. त्यानंतर मात्र आता ओके करून फोन ठेवला जातो. आता मात्र इकडे आजीसाठी आता जी रोहिणी नाही कामावर म्हणून दुसरी मोलकरीण आहे तर ती मसाल्याचं दूध करत असते. अर्पिता तेथे येते. अर्पिता म्हणते की का तू हे काम का करते, नेहमीची जी काही आहे ती रोहिणी ती कुठे गेली. आता ती जी दुसरी आहे तर ती म्हणते की नाही त्या नाहीत म्हणून मी करत आहे. आता अर्पिता तिला म्हणते की तुला जमेल का, तुला नाही जमणार व्यवस्थित. आणि आता ती झालेलं आहे, मी आजींना फक्त नेऊन देते असं म्हणते. त्यावर लगेच आता अर्पिता म्हणते की नको, तू तुझं दुसरं काम कर, मी आजींना देते. नंतर आता आजी पुस्तक वाचत बसलेली आहे तर अर्पिता त्या दुधामध्ये काहीतरी मिक्स करते. आजीला शेवटी ते दूध घेऊन येते. आजी हे दूध तुझ्यासाठी. तर आजी विचारते की तू बनवलंस का. आता अर्पिता म्हणते की नाही ग, रोहिणी नाही तर स्टाफ मधील दुसऱ्या मुलीने बनवलेला आहे, कामात होती म्हणून मी घेऊन आले. तर आजी म्हणते की ठीक आहे, काही का असेल ना, तू माझ्यासाठी तर घेऊन तर आली ना, मग ठीक आहे. आजी तिला त्यानंतर म्हणते की ठीक आहे आणि आता हे बघ, मला कॉमेडी पिक्चर वगैरे बघायचं आहे, मी नंतर दूध घेते. अर्पिता म्हणते की बरं ठीक आहे. त्यानंतर आता आजी दूध पिते की नाही म्हणून मलिका आणि अर्पिता चोरून पाहत असतात. आणि आता अर्पिताने मात्र त्या दुधामध्ये काही पावडर मिक्स केलेली आहे हे मात्र तिला आठवते. आजी आता दूध घेत असते. दूध पित असताना मात्र अर्पिताला आणि मलिकाला खूपच आनंद होतो. तेव्हा आता आजी दूध पिल्यानंतर तिच्या पोटामध्ये खूपच दुखायला लागतं आणि ती कशी बशी रूम मध्ये येते. आणि आता ह्या अर्पिता आणि मलिका तिच्या पाठीमागे अगदी चोरून ती काय करते हे पाहत असतात. आणि आता पोटामध्ये खूप कळ निघत असते म्हणून ती आता स्वानंदीला फोन करते आणि तिला कामात आहे का असं विचारते. स्वानंदी विचारते की काय झालं आजी, आता काही होतं का. त्यावर ते आजी म्हणते की हो ना अगं, अचानकच माझ्या पोटामध्ये खूप असं दुखायला लागलेलं आहे. तर नेहमीसारखं मी दूध पिले आणि एकदम पोटामध्ये असं मळमळ व्हायला सुरुवात झाली आणि मला कसं तरी वाटतं, एकदम अस्वस्थ झाल्यासारखं आणि चक्कर आल्यासारखं सुद्धा होते. आता स्वानंदी म्हणते की आजी तुम्ही खोलीमध्ये आहात का, मग खोलीमध्येच थांबा, पडून राहा, तोपर्यंत मी घरी पोहोचते. आजी आता अगदी म्हणजे जीव काढत म्हणते की पिंट्याला मात्र तू सांगू नकोस, कारण तो जीव काढत असतो आणि घाबरून जातो. त्यावरती स्वानंदी म्हणते की आजी तुम्ही काळजी घ्या, मी आलेपर्यंत नीट राहा. त्यानंतर आता आजी फोन ठेवते. तर मलिका आणि अर्पिता लगेच आता आजीकडे येतात आणि नाटक करत म्हणतात की काय झालं आई, तुम्हाला काय होतं. अर्पिता म्हणते की चल डॉक्टरांकडे चल, आपण लवकरात लवकर डॉक्टरांकडे जाऊयात. तेव्हा आता आजी म्हणते की स्वानंदी येते, ती आल्यानंतरच आता डॉक्टरांकडे जाऊया, काही मोठं झालेलं नाही, माझं फक्त पोट दुखते. अर्पिता ऐकायला तयारच नसते. अर्पिता म्हणते की मी तुझ्यासाठी लिंबू पाणी घेऊन येऊ का. तर मलिका म्हणते की अगं विचारतेस कशाला, आण पटकन. मलिका अर्पिता म्हणते की हो हो आणते. मलिका म्हणते की आई मी तुम्हाला एखादी गोळी देते आणि डॉक्टरांना फोन करते. आणि आता मुद्दाम म्हणते की फोन सुद्धा मी रूम मध्ये विसरलेले आहे. तेवढ्यात अर्पिता लिंबू पाणी वगैरे घेऊन येते. आजी म्हणते की अगं मला ऑफिस मध्ये जायचं आहे, पिंट्या वाट बघत असेल. मलिका म्हणते की तुम्हाला बरं नाही, मग काय गरज आहे तुम्हाला ऑफिस मध्ये जाण्याची. आणि तेवढ्यात स्वानंदी घाईने येते. स्वानंदी म्हणते की आजी काय झालं हो. मलिका म्हणते की बघ त्यांना बरं नाही वाटत आणि डॉक्टरांकडे यायला सुद्धा त्या नाही म्हणतात. आणि स्वानंदी म्हणते की आजी तुमच्या खाण्यामध्ये काहीतरी आलं असेल. मलिका म्हणते की
की हो आत्ताच लिंबू पाणी सुद्धा दिलेलं आहे. तिला त्रास होत असतो आणि स्वानंदीला ती सांगते हे बघ रोजच्या सारखं फक्त मी दूध प्याले आणि लगेच मला त्रास होतोय. अर्पिता मुद्दाम सीमावर राग काढते. तिने मुद्दाम शिळं दूध दिलेलं आहे आजीला पिण्यासाठी म्हणून हे सर्व होत असेल असं म्हणते. तर मलिका आता नाटक करत म्हणते की आई हे बघा तुम्ही आराम करा आणि स्वानंदी तू सुद्धा आता आलेली आहे ना त्यामुळे बाळा हे बघ तू तुझं आवरून घे आम्ही आहोत आजी सोबत. त्यावरती आता आजी म्हणते की तुम्ही दोघी जा स्वानंदीला इथे राहून द्या तुमची काम तुम्ही करा. आनंदी आजीला म्हणते की मी आहे ते. आता मलिका आणि अर्पिता लगेच बाहेर निघून जातात. त्यानंतर मलिका आता जेव्हा आपल्या रूम मध्ये येते तर लगेच समरला कॉल करते आणि नाटक करत म्हणते की तू कामात आहेस का. अरे आईंची तब्येत अचानक बिघडलेली आहे. हे ऐकल्यानंतर आता समरला धक्का बसतो आणि तो विचारतो की अचानक आजीला काय झालं. आता मलिका खोटं बोलत म्हणते की फूड पॉइझन झालेलं आहे. अचानक मात्र पोटामध्ये दुखायला सुरुवात झाली. तर समोर म्हणतो की मी आत्ताच तिच्याशी बोललो होतो ती तर बरी होती. आता लगेच मलिका म्हणते की अरे कसं आहे स्वानंदी जरा जास्त सुगरण आहे आणि तिच्या हातचा स्वयंपाक मात्र ते जरा जास्तच खायला सुरुवात त्यांनी केलेली आहे म्हणून आता एकतर वय झालेला आहे पचायला मात्र त्रास होत असेल परंतु आता त्या ऐकतील तर ना. आणि हे पण घाबरू नको तूच मला सांगितलं होतं की आजीच्या बाबतीत काही झाले तर कानावर घालायचं म्हणून मी तुझ्या कानावर घातले. हे बघ तू मात्र मी तुला फोन केला हे त्यांना सांगू नको नाहीतर त्या माझ्यावर रागवतील. बघ ना ते डॉक्टरांकडे जायला सुद्धा तयार नाहीत. त्यावरती समोर म्हणतो की का नाहीत याच्यात हट्ट करण्यासारखं काय आहे असं. आणि हे बघ अरे आजींना बरं नाही त्यामुळे त्यांना बरं वाटावं यासाठी मी देवळात आलेले आहे त्यांच्यासाठी. त्यावरती आता समोर विचारतो की काकू तू देवळामध्ये आहेस का आजीपाशी कोण आहे. आता काकू मुद्दाम खोटं बोलते की मी देवळात आहे म्हणून आणि म्हणते की स्वानंदी आहे ना आजींजवळ नंतर मी देवळात आले प्रसाद घेण्यासाठी कारण स्वानंदी त्यांच्याजवळ आहे त्यांची काळजी घेईल. हे बघ तू काही काळजी करू नको. आणि आता समोर बाय करून फोन ठेवतो. तेव्हा आता अर्पिता आणि मलिका खूप हसत असतात. फोन ठेवल्यानंतर आता म्हणतात की आज मात्र खूप काम आहेत सगळं काही आपल्या मनासारखं झाल्यानंतर खूप मात्र मज्जा येईल म्हणून दोघींनाही खूप आनंद वाटतो. त्यानंतर आता आजी स्वानंदीला म्हणते की अगं मी ठीक आहे काही काळजी करू नकोस कालच मी तुला काय म्हटले बरं मी 100वी गाठणार आहे. तर आता स्वानंदी खुश होऊन म्हणते की हो गुड गर्ल. तेव्हा आता स्वानंदीच्या मोबाईलवर कॉल येतो. आजी मात्र आता खाली जात असते. आता स्वानंदी फोन उचलता म्हणते की आजी सावकाश. आता समोर लगेच समोरचा कॉल असतो. आजीला काय झालं आजी कशी आहे असे घाबरतच विचारत असतो. स्वानंदीला आजीची काळजी लागलेली असते. आता तिला मात्र ती फोनवर बोलते आणि म्हणते की आजी आता बरे आहेत त्यांचं थोडंसं पोट दुखायला लागले होते आणि आता मी त्यांना काढा दिलेला आहे ते बरे आहेत. तेव्हा समोर म्हणतो की तुम्ही खाली या मी अपॉइंटमेंट घेत आहेत आणि बाय करून तो रागानेच फोन ठेवतो. त्यानंतर मात्र इकडे मलिका आणि अर्पिताला मात्र ते पायरीवर तेल सांडून ठेवायला सांगते. आता अर्पिता घाबरत असते की कोणी आले तर काय करायचं. मलिका म्हणते की मी लक्ष ठेवते तोपर्यंत जे सांगितलेलं आहे ते पटकन करून घे. मी सगळ्या पायरीवर तेल ओतून देते आणि म्हणते की मम्मा झाले काम. मलिका आता मनात म्हणते की माझ्या तोंडचा घास तू त्या म्हातारीला देतोय आणि तुला माहिती नाही हे सगळं मिळवण्यासाठी मी किती त्रास सहन करते आतापर्यंत किती अपमान सुद्धा सहन केलेले आहे आणि तू मात्र हे सगळं म्हातारीला देऊन टाकणार का. मी हे कधीही नाही होऊन देणार असा विचार करून ती अर्पिताला म्हणते की अप्पी आणि तिला किचन मध्ये जायला सांगते. अर्पिता खूपच खुश होते आणि धावतच किचन मध्ये येते. नंतर आता आजी आणि स्वानंदी आतमध्ये गप्पा करत आहे. आजी म्हणते की नक्की पिंट्या आला असेल त्याला आता मला भेटण्याची घाई झाली असेल आणि नक्की त्याला सांगितलं कोणी तू सांगितलं ना. स्वानंदी म्हणते की नाही आजी मी नाही सांगितलं मी तर तुमच्या सोबतच बसले होते. आता डॉक्टरांकडे जायचं आहे. तर आजी म्हणते की नाही मी डॉक्टरांकडे नाही जाणार पण जरा चालून येऊयात. स्वानंदी म्हणते की राजवाडे घरी येतात. आजी म्हणते की ठीक आहे येऊन दे त्याला सुद्धा आपण सोबत घेऊन जाऊ. स्वानंदी आजीच्या हाताला धरते आणि सावकाश आजी असं म्हणते. आजी म्हणते की ठीक आहे अगं सावकाशच चालते. स्वानंदी आणि आजी मात्र अगदी खाली येत आहे. आजीला स्वानंदीने धरलेला आहे. मलिका अर्पिता अगदी बघत असतात चोरून. मलिका हळूच अर्पिताला म्हणते की आता मात्र तिसरा टप्पा सुरू. आता अर्पिता म्हणते की मम्मा मी रेडी आहे तू फक्त फोन लाव. आता स्वानंदी आजीला घेऊन खाली येत असते सावकाश. त्याच वेळेस आता स्वानंदीला आतमध्ये जाण्यासाठी मात्र आता मलिका तिच्या मोबाईलवर कॉल करते. स्वानंदी म्हणते की ठीक आहे मी नंतर घेईल. आजी म्हणते की नको अगं पिंट्याच असेल तुझा फोन वाजत आहे तू जा बरं घे बरं फोन. स्वानंदी म्हणते की ते घरी जायला निघालेले आहे. आता आजी ऐकायला तयारच नसते आणि फोन घे म्हणत असते. आता स्वानंदी म्हणते की मी फोन घेते पण तोपर्यंत मला येऊस तर तुम्ही जायचं नाही हलायचं सुद्धा नाही खाली जायचंच नाही. आजी म्हणते की अगं तू फोन घे मी नाही जात. आणि स्वानंदी आत येते फोन घेते. आता हॅलो म्हणते. मलिका विचारते की स्वानंदी बाळा आई कशा आहेत. आता
स्वानंदी म्हणते की बरे आहेत. हे बघ अगं मला खूप काळजी वाटत होती म्हणून मग त्यांच्यासाठी प्रसाद आणायला देवळात आले ग असं खोटं बोलते. देवाचा प्रसाद घेऊन येते, तू तोपर्यंत काळजी घे, त्यांच्यावर लक्ष ठेव. स्वानंदी म्हणते की हो मी आहे आणि फोन ठेवते आणि फोन तेथेच बेडवर फेकून देते आणि घाईने आजीकडे येते. मलिका अर्पिता अगदी बघतच असते. त्याच वेळेस आता आजी स्वानंदीची वाट पाहता पाहता मात्र पाय ठेवते आणि त्या तेलावर पाय पडतो. आजी लगेच आता पाय घसरून पडते, भिंतीला जाऊन अगदी आपटते. तिच्या डोक्याला जबर मार लागतो आणि तशीच आता ती पायरीवरून खाली फरफटत येते. आता आजीला जबर मार लागलेला आहे. आता अर्पिता आणि मलिका हे सर्व पाहत आहे आणि स्वानंदी जेव्हा बाहेर येते तर तिला एक जबर असा शॉक बसतो. त्याच वेळेस मात्र आता समर येतो. समर हे जे काही पाहतो तर त्याला जबर शॉक बसून तो आजी असं म्हणतो. स्वानंदी सुद्धा आजी असे जोरात ओरडते. आता मात्र समर आणि स्वानंदी धावतच आजीजवळ येत आहे आणि आता समर आजीला उचलतो आणि स्वानंदीकडे पाहत असतो. स्वानंदी सुद्धा आता रडत असते. मलिका अर्पिता एकमेकींकडे बघून अगदी हसतात. अंशुमन सुद्धा आता होतो. तेव्हा आता समर रागाने स्वानंदीकडे पाहत असतो. तर मित्रांनो हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होणार आहे हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.